गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमार्थ म्हणजे काय हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. कारण 99% लोकांना असं वाटतं की परमार्थ म्हणजे म्हातारपणात करण्याची गोष्ट आहे. देवदेव करणं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थ म्हणजे खरा पुरुषार्थ. ज्या ज्या उद्देशाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. द ओनली पर्पज ऑफ मॅन सॉजर्न ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सीक गॉड. भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टाकरता तुमचं आमचं अस्तित्व आहे. आणि हाच खरा पुरुषार्थ, हाच खरा परमार्थ. बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे देवदेव करतायत, हे लागले देवाच्या मागे, यांना कशाची चिंता आहे, यांना कशाची काळजी आहे. अरे नाही, आपल्या जीवनाचं, आपल्या अस्तित्वाचं मुख्य उद्दिष्टच आपण 84 लक्ष योनी फिरून आलेलो आहोत आणि आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि मनुष्य देहाची या ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टीने दिला. भगवंताने कृपा करून आपल्याला हा अधिकार दिलेला आहे. हा आपला हक्क आहे. आणि मनुष्य देहात येऊन जर आपण परमार्थ केला नाही तर पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग पुन्हा जन्माला यायचं, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. अशी किती वेळा आपली फजिती झाली, किती वेळा आपण जन्माला आलो, किती वेळा आपले आई वडिलांची आपण सेवा केली, किती वेळा आपण बायकोचा गुलाम बनलो, किती वेळा आपण मुलांना जन्म दिला, किती वेळा आपण नोकरी करत बसलो, किती वेळा आपण प्रॉपर्टी जमा केली, किती वेळा नाव इज्जत शोहरत कमवली. पण सगळं मृत्यूनंतर शून्य. पण सब शून्य अशून्य का है पण है. वहां ध्यान नादन नादन बिंद आकाश नहीं वह काल कहा. सब शून्य अशून्य का है पण है. ईश्वर ही निरंकार जहां. हे ज्ञान, हे ब्रह्मज्ञान आपल्याला समजलं पाहिजे. समजल्यानंतर आपल्या अंतकरणात रुजलं पाहिजे, ठसलं पाहिजे. आणि या चैतन्याच्या मार्गावर आपण चालण्याचा इमानदारीने प्रयत्न केला पाहिजे. खूप अवघड नाही, खूप अवघड नाही. पण या रस्त्यावर, हा रस्ता अतिशय निष्ठाळा करून टाकतात. काय? काम क्रोध मद मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद. त्यामुळे हा चैतन्याचा मार्ग निष्ठाळा होऊन जातो. थोडासा मोह सुटला की आपला हृदयातला मित्र सुद्धा शत्रू होऊन जातो, शत्रू सारखा दिसायला लागतो. हे परिवर्तन आहे आपल्या हृदयातला मोहाचं. तुम्ही कितीही इमानदारीने चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा, पण हा साप तुम्हाला डसणार म्हणजे डसणार. आणि त्यावेळेस त्याच्यावर उतारा पाहिजे, त्याच्यावर उतारा पाहिजे आपल्या भक्तीचा. जर भक्तीचा उतारा त्या सापावर नसेल तर या सापाच्या विषाचं जहर पूर्ण शरीरभर पसरतं आणि आपल्या डीएनए वर सुद्धा निगेटिव्ह इम्प्रिंट तयार करतं. आणि मग पुढच्या जन्मात सुद्धा फेडावं लागतं. लक्षात घ्या, पुढच्या जन्मात सुद्धा अनंत कोटी जन्म घेऊन हे फेडावं लागतं. सगळं आपण सहन करू शकतो. पण एखाद्याचे निगेटिव्ह व्हायब्रेशन किंवा एखाद्याचे हाय मी तर याच्यावर निष्कपट निष्कलंक प्रेम केलं, पण याने माझ्या प्रेमाची जाणीव ठेवली नाही, असे व्हायब्रेशन जर हृदयातून निघत असतील तर ते समोरच्याच्या हृदयावर, समोरच्याच्या जीन्सवर, डीएनए वर परिणाम करतात आणि अक्षरशः त्याच्या पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होऊ शकतात. आणि म्हणून कुणाची हाय नको, कुणाचं दुःख नको, कुणाच्या अंतरात्म्याला दुःख होईल, वेदना होईल असं कधीही वर्तन करू नये. याला म्हणतात परमार्थ आणि यालाच म्हणतात पुरुषार्थ. लुंग्या सुंग्यांचं काम नाहीये. मोठे मोठे आणि भले भले पतित पावन संघटनेचे अधिकारी होऊन जातात, पतित होऊन जातात, पतन होतं त्यांचं. मी 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 म्हणणारे, स्पिरिच्युअलिटी करणारे, अध्यात्म करणारे, पण
काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद. कधी आता विश्वामित्राला मेनकेने जिंकलं, तिथं काम आडवा आला, कुणाला मोह आडवा येतो. मग तो मोह पैशाचा असू शकतो, अधिकाराचा असू शकतो, किंवा विनाकारणच एखाद्याविषयी ईर्ष्या, तो मोठा, माझ्यामुळे मोठा होतोय, हा कधी कधी मनात काय असतो, न्यूनगंड असतो. अरे जे प्राप्त होतं, प्रत्येकाला जे प्राप्त होतं ते त्याच्या त्याच्या नशिबाने प्राप्त होतं, आणि हे जीवन म्हणजे पूर्व संचिताचा, पूर्व कर्मांचा खेळ लक्षात घेतला पाहिजे. आणि हा खेळ आपण जर समजून नीट खेळला नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुन्हा फेडत बसावं लागेल हे कर्ज, हे कर्ज पुन्हा फेडत बसावं लागेल. आणि म्हणून म्हणतो उठा, मी सांगतो उठा, जागृत व्हा, समजून घ्या मी कोण आहे. मैं देह नाही नश्वरणासी, मैं अलख निरंजन अविनाशी. एवढं साधं सोपं सिंपल स्पिरिच्युअल सायन्स आहे. दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज सायन्स बियॉन्ड सायन्स. बट अनफॉर्च्युनेटली मोस्ट ऑफ द पीपल डोंट नो द रियल इसेन्स ऑफ लाईफ. आणि मग हे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष आणि आळस आणि प्रमादाच्या आहारी जाऊन नको ते कर्म जोडतात, आणि मग ते कर्म फेडायला पुन्हा यावं लागतं. म्हणून तुम्हाला अतिशय विनम्रपणे विनंती करून सांगतो, जो प्राण अपान यज्ञ करे, जो प्राण अपान यज्ञ करे, कुंडली ले सुखमा सूक्ष्म चले, मैंपन के मैं को डंक डसे और जोगी का कल्याण करे. असे जे प्राण अपान यज्ञ करतात, जे ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करतात, त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत असते. आणि अशा कुंडलिनी शक्तीच्या जागृत व्यक्ती तयार करणं, जागृत व्यक्ती तयार करणं, हेच तर मदत फाउंडेशनचं आध्यात्मिक कार्य आहे. आणि हे फक्त मदत फाउंडेशननेच केलं असं नाहीये, हे प्रत्येक साधू संतांनी वेळोवेळी समाजाला जागृत केलं. जो खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, जो जे जे वांछील तो ते ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. हे का मी सांगितलेलं आहे का? नाही. 13व्या शतकात ज्ञानोबा माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे. आपलं तुमचं आमचं काम आहे की अरे उठा, जागृत व्हा, अध्यात्म म्हणजे काय समजून घ्या, परमार्थ म्हणजे काय नीट समजून घ्या, आणि ह्या परमार्थाला नीट समजून पुरुषार्थाने चैतन्याच्या मार्गावर चला. रस्त्यात काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद तुम्हाला अडवतील, तुम्हाला नागवतील, तुमचा छळ करतील, तुम्हाला लुटतील, तुमचं पतन करण्याचा प्रयत्न करतील. पण गुरु चरणी ठेविता भाव, गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुसी भजावे, म्हणून गुरुसी भजावे, स्वध्यानासी आणावे. देव गुरुपाशी आहे, देव गुरुपाशी आहे. वारंवार सांगू काय, वारंवार सांगू काय, तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी, तुका म्हणे गुरु भजनी. देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी, देव भेटे जनीवनी. असं सद्गुरूला शरण गेलं तर हा चैतन्याचा मार्ग अतिशय सुलभ होऊन जातो. आणि म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येकाला विनंती आहे की आपल्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट, टार्गेट समोर ठेवून सद्गुरूला शरण जाऊन तुम्ही तुमच्या जीवनाचं इप्सित म्हणजे काय, भगवंताची प्राप्ती. आणि भगवंत म्हणजे काय, परम आनंद आहे. आपण या भौतिक जीवनात खंडित आनंदाच्या मागे लागतो. एवढे पैसे मिळालेत म्हणजे मी सुखी होईल, ही चांगली बायको मिळाली म्हणजे मी सुखी होईल, मी इथला फ्लॅट काढला आणि दुसरीकडे फ्लॅट घेतला म्हणजे मी सुखी होईल, फ्लॅट घेऊन मी बंगला घेतला म्हणजे मी सुखी होईल, माझे मुलं अजून मोठ्या शाळेत शिकायला गेलेत, बाहेर फॉरेनला गेलेत म्हणजे मी सुखी होईल. अरे नाही 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 नाही.
खरं सुख कुठे आहे? तर खरं सुख तुझ्या आत हृदयात आहे. आणि त्या त्या सुखाचा शोध घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कुठे शोधिशी रामेश्वर अन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. अशा भगवंताला उपाशी ठेवू नका. खूप अवघड नाहीये, खूप अवघड नाहीये, पण ती ऑनेस्टी आणि ती ट्रान्सपरन्सी, ते नीती आणि ते धर्म. नीती आणि धर्म माहिती असतो आपल्याला, काय आपण अनीतीने वागलो, कुठे आपण अधर्म केला, हे आपल्याला चांगलं माहित असतं. पण तो मोह आडवा येतो आणि मग अनीतीने अधर्माने तो मोह वागायला आपल्याला प्रवृत्त करतो. इथं आपण सावध राहायला पाहिजे, इथं आपण सावध राहायला पाहिजे. पण भल्या भल्यांची चड्डी सुटून जाते, भल्या भल्यांची चड्डी सुटून जाते. म्हणून म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतो की उठा, जागृत व्हा आणि स्वतःच्या या विकारांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा. सद्गुरूला जर शरण गेले, सद्गुरूवर तुमची जर पूर्ण विश्वास असेल आणि सद्गुरूची जर तुमच्यावर कृपा असेल, तर कुठलाही विकार तुम्हाला जिंकू शकत नाही. 5 वर्षाच्या मुलासारखं निर्मळ निरागस जर तुमचं अंतःकरण असेल, तर भगवंत आता इथं आपल्या सोबत आहे. एनलायटनमेंट म्हणजे आत्मप्राप्ती, म्हणजे आत्मसाक्षात्कार इथं आहे. पण आपण या बेगडी दुनियेत जगता जगता, या भौतिक जीवनात जगता जगता, उन्हाळी थुकाळी करून ह्या बोटावरच त्या बोटावर करण्यात इतके गुंग असतो की तो 5 वर्षाचा प्रामाणिकपणा आपल्या हृदयात कधी येत नाही. आणि तो हृदयात प्रगट होण्यासाठीच साधना, सेवा, सत्संग म्हणजे हा आपला चैतन्याचा मार्ग आहे. लक्षात घ्या. रमण महर्षींचं नाव तुम्ही ऐकलं असेल. रमण महर्षींना जे आत्मसाक्षात्कार झाला तो वयाच्या 5व्या वर्षी. आणि कसा झाला हे नीट आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांचे आजोबा, खूप प्रेम होतं आजोबांवर, आणि दररोज त्यांचे आजोबा त्यांना स्कूलमध्ये सोडायला आणि घ्यायला यायचे. रमण महर्षी त्यावेळेस महर्षी नव्हते, मुलगा होता. ते शाळेत जायचे, वडिलांवर प्रचंड जीव. आणि आज बाबा का आले नाहीत मला घ्यायला, त्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्यांना घ्यायला कोणीतरी दुसरीच घरातली एक कामवाली बाई आली होती. ते त्या कामवाल्या बाईकडे गेलेत आणि कामवाल्या बाईला विचारलं की आज बाबा का नाही आलेत. त्या बिचारीने त्यांना सांगितलं, अरे बाबा देवाच्या घरी गेलेत. देवाचं घर कुठे असतं? बघा, 5 वर्षाच्या निरागस बालकाचे प्रश्न. देवाचे घर कुठे असतं आणि परत कधी येणार आहेत? अरे नाही, वय झालं की माणूस देवाच्या घरी जातो आणि एकदा का देवाच्या घरी गेला की पुन्हा कधीच येत नाही. त्याला नीट समजलं नाही. तो जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आजोबा त्या हॉलमध्ये त्यांची डेड बॉडी ठेवलेली होती. घरातले सगळे लोक त्यांच्या आजूबाजूला जमा होऊन रडत होते. याने बघितलं की काय चाललंय. 5 वर्षाच्या निरागस बालकाला काय करणार. त्यांनी त्यांच्या आईला विचारलं की बाबा कुठे गेलेत, बाबा का झोपलेत. त्यांनी विशेष जास्त लांबवला नाही, कारण वातावरण तसं नव्हतं. बाबा देवाच्या घरी गेलेत. आणि मग बाबा झोपलेले आहेत तर बाबा उठतील का, हा त्यांचा पुढचा प्रश्न. नाही बाळा, आता बाबा पुन्हा कधीच उठणार नाहीत. ते मरून गेलेले आहे, त्यांचा मृत्यू झालेला आहे. वार्धक्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग या 5 वर्षाच्या मुलाला प्रश्न पडला की काय असतो मृत्यू. आणि जसे बाबा झोपलेले आहेत, मग बाबा आता हलू शकत नाही, बाबा आता पाहू शकत नाही. याचं त्याला आश्चर्य वाटलं. बाबा हलू चालू शकत नाहीत, मग बाबा गेलेत कुठे. हे फक्त बाबांचं शरीर आहे हे त्या 5 वर्षाच्या निरागस बालकाला कळालं. पण त्याच्या बुद्धीप्रमाणे तो एका सेपरेट रूम मध्ये घेतला आणि जसे बाबा झोपलेले होते अगदी तसाच तो झोपला. बघा, पूर्व संचिताचं आणि पूर्व कर्माचं फळ त्याने अतिशय इमानदारीने स्वतःला समर्पित केलं. आणि काय आहे, मी कोण आहे. हे शरीर म्हणजे मी नाही,
हे मन म्हणजे सुद्धा मी नाही, शरीर आणि मनाच्या पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते माझं खरं स्वरूप आहे, हे त्याला त्या बाबांसारखं तो त्या झोपला आणि मी मरून गेलेलो आहे हा भाव त्याने मनात आणला निरागसपणे. आणि जेव्हा ते शरीरातून, भौतिक शरीरातून त्यांचं मन म्हणजे त्यांचा तो लिंग देह तो बाहेर आला, तेव्हा त्याला कळलं की अरे शरीर म्हणजे वेगळं आहे, हे शरीर वेगळं आहे आणि या शरीरापेक्षा मी वेगळं आहे. मी तर चैतन्य स्वरूप आहे, मी तर नित्य बुद्ध आत्मतत्व आहे. हे त्याला स्वतः मृत्यूची ट्रायल केल्यानंतर 5 वर्षाच्या निरागस बाळाला हे शक्य झालं. तुम्हाला आम्हाला शक्य होत नाही, होणार नाही. का? कारण उन्हाळी थुकाळी करायची सवय लागली आहे, कारण या बोटावरचं त्या बोटावर करायची सवय लागली आहे, कारण दिवसातून 1000 वेळा आपण खोटं बोलल्याशिवाय आपला दिवस जात नाहीये, दिवसातून 1000 लोकांच्या मुंड्या मोडून त्यांच्याशी बेईमानी करून पैसा कमवल्याशिवाय आपल्याला समाधान लाभत नाही आणि आपण मोठे होत नाही. ही चुकीची धारणा आपली बनलेली आहे, हिला आपल्याला रिव्हर्स करायचं आहे आणि हे सोपं काम नाही, येड्या गबाळ्याचं तर मुळीच नाही. तलवारीच्या धारेवर चालण्याचं ज्याचं लक्ष आहे, तलवारीच्या धारेवर चालण्याचं ज्याचं ध्येय आहे, जी निष्ठा आहे, तोच या परमार्थात यशस्वी होऊ शकतो, तोच या चैतन्याच्या मार्गावर पुढे अग्रेसर होऊ शकतो. आणि त्याच्याकरता काहीही करू नका. बी ऑनेस्ट विथ युअरसेल्फ, बी ट्रान्सपरंट, नीतीने आणि धर्माने सद्गुरूला शरण जा, तुम्हाला सगळं काही आयत येऊन भेटेल, यात मुळीच शंका नाही. आणि याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघा. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही, प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नाही. आता ही गोष्ट नीट समजून घेऊन जो सावधपणे वागेल तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सर्वांनी तुमच्या जीवनाचं मुख्य लक्ष प्राप्त करावं. मुख्य लक्ष भगवंताची प्राप्ती, त्या परम आनंदाची प्राप्ती, त्या सच्चित आनंदाची प्राप्ती तुम्ही नीतीने, धर्माने, निष्ठेने, प्रामाणिकपणे करून घ्यावी. सद्गुरूची कृपा, माझ्या सद्गुरूची कृपा तुमच्यावर अविरत बरसत राहावी या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.